तर मग हे दोन काय एअरपोर्टलाच राहायला होते का? एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का? मग हे दोघं तिथं कसे आले? असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. त्यानंतर ते आल्यानंतर ब्रेथ अनालिसिसची टेस्ट झाली का, ज्याच्यामध्ये आपल्याला ते जसं पोलिसांनी रात्री तुम्हाला पकडलं, तुम्ही पिलं असलं काय नसलं काय तुम्हाला ते फुंकावं लागतं, तसं हायली अडव्हान्स्ड ब्रेथ अनालायझर हे एअरपोर्टला असतात, डीजीसीएला दिलेले असतात. त्याचा फोटो सुद्धा निघतो. ते सीसीटीव्ही आहेत का, तोच तो होतो का, त्याचं ब्रेथ अनालिझर केलं का, तिथं कॅमेरा आहेत का, कॅमेराचा रेकॉर्ड कोणाकडे आहे, त्यानंतर विमानाकडे गेल्यानंतर तिथं चेक करत असताना ते रेकॉर्ड आहेत का, 7 वाजता ते पोहोचले असतील, दादा जर 8ला पोहोचले असतील तर 1 तासाचा वेळ आहे, त्यात त्यांनी विमानं चेक केली आहेत का, विमानात काय वेगळं ठेवलंय का, असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी निघतात. आणि हे सर्व गोष्टी आता बघण्याची जरूरत आहे असं आमचं मत आहे. आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँगवरनं आले होते, मग ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईटवरनं, हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे. कारण इंटरनॅशनल फ्लाईटवरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढेही काही पुरावे त्याच्यामध्ये आहे, मग इंटरनॅशनल फ्लाईटवर दारू दिली जाते, मग तो पिऊन आला होता का, अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे. कदाचित त्यांच्या परिवाराला असं वाटत असेल मी काहीतरी वेगळं बोलतोय. मला त्यांना एवढंच सांगायचं, आमचा तो हक्क आहे, आम्ही परिवारातली लोक आहेत, आमच्या शंका जर असतील तर शंकेचं निरसन हे झालंच पाहिजे. कारण आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमची बाजू बघा, आम्ही आमची बाजू बघतो. पण आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याला कुठं ना कुठेतरी उत्तर हे मिळालं पाहिजे. का गेले 13 दिवस मला तरी तिथं झोप लागलेली नाही, आणि कदाचित जोपर्यंत ह्या गोष्टी सापडत नाही, क्लिअर होत नाही, तोपर्यंत झोप लागणार नाही आणि मी झोपणार सुद्धा त्याच्यामध्ये नाही. पुढे तुम्ही जर गेला तर आता मुख्य पायलट सुमित कपूर बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. मार्च 10ला दिल्ली बेंगळुरू विमान उडण्यापूर्वी त्याला प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्टमध्ये त्याला पकडण्यात आलं. पुन्हा 7 एप्रिल 17ला दिल्ली गुवाहाटीचं विमान उडवत असताना त्याचं टेस्टिंग जेव्हा केलं तेव्हा तो सापडला. तुम्ही म्हणा तिथं सापडला, इथं का नाही? ह्या सगळ्या कमर्शियल फ्लाईट्स होत्या असं आम्हाला कळतंय. कमर्शियल फ्लाईट्सवर बऱ्याच गोष्टी स्ट्रिक्ट असतात, प्रायव्हेट फ्लाईटला कदाचित तेवढ्या स्ट्रिक्ट नसाव्या असं वाटतं. 3 वर्ष त्याला निलंब करण्यात आलं. त्याच्याबरोबर काम करण्याला एका व्यक्तीला आम्ही जेव्हा बोललो त्यांनी सांगितलं, लेअरजेट म्हणजे उद्या जर मला ग्लोबल नावाचं विमान उडवायचं असेल तर मला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्या कंपनीकडे जावं लागतं. तसंच हा सीपी म्हणजे कमर्शियल पायलट असल्यामुळे बोईंग एअरबस उडवत असेल आणि तिथं लेअरजेट उडवायचं असेल तर त्याला अमेरिकेत लेअरजेटची फॅक्टरी म्हणजे बंबार्डियरची फॅक्टरी असल्यामुळे अमेरिकेत जाणं महत्वाचं होतं. तो तिथं गेला. मला जे कळालंय तिथं गेल्यानंतर दुर्दैव असं त्यांनी इतकी दारू पिली का काहीतरी असं मला कळालंय, हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल की त्यांना ट्रेनिंगला जाता आलं नाही.